नमस्कार. मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. थंडीच्या दिवसात हरभरा भरपूर प्रमाणात येतो. हरभऱ्यापासून आपण आमटी बनवतो, वेगवेगळे पदार्थ बनवतो. पण तुम्ही कधी चटणी बनवली का? आज मी तुम्हाला चटणी बनवून दाखवणार आहे. चला तर बनवूया टिफिनसाठी खास झटपट होणारी चटणी. ताज्या हरभऱ्याची चटणी बनवण्यासाठी इथे हरभरा घेतला होता. हरभऱ्याचे दाणे सोलून घेतले आहे. तर इथे अर्धा वाटी ताजा हरभरा घेतला आहे. लसण, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरा पावडर, मीठ, मोहरी, तेल. मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे. यामध्ये टाकूया ताज्या हरभऱ्याचे दाणे अर्धा वाटी, लसण टाकूया 1.5 चमचा, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्याचे तुकडे करून टाकूया अशा प्रकारे. थोडीशी कोथिंबीर टाकूया. मिक्सरचं झाकण लावून याला फिरवून घेऊया. मिक्सरमधून फिरवताना यामध्ये पाणी नाही टाकायचं, याला असं जाडसर फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे. झाकण उघडलं आहे. आता यामध्ये टाकूया अर्धा चमचा मीठ, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. पाव चमचा टाकली आहे जिरा पावडर. मिक्सरचं झाकण लावून पुन्हा एकदा फिरवून घेऊया. मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे. आता याला परतून घेऊया. गॅसवर एक कढई ठेवली आहे. यामध्ये टाकलं आहे 2 चमचे तेल. तेलला चांगलं गरम होऊ देऊया. तेल गरम झालं आहे. यामध्ये टाकूया पाव चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडली आहे. आता यामध्ये टाकूया मिक्सरमधून फिरवलेले हरभऱ्याचं मिश्रण. चटणीला परतून घेतल्यामुळे खूप मस्त चव येते. तर आता याला मिक्स करून घेऊया व मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घेणार आहोत, ज्यामुळे हिची चव खूप वाढते. हरभऱ्याची सुकी चटणी तुम्ही टिफिन बॉक्सला देऊ शकता. घरामध्ये तोंडी लावायला ही खूप मस्त असते. भाजीसोबत तुम्ही हिला खाऊ शकता, खूप मस्त लागते. चपाती भाकरी कशासोबतही खा, खूप मस्त लागते. आता चटणीला 3 मिनटं चांगलं परतून घेतलं आहे. ही चांगली परतली गेली आहे. तुम्ही बघू शकता याचा कलर किती मस्त हिरवागार आला आहे. हरभऱ्याची सुकी चटणी तयार आहे. एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता याचा कलर किती हिरवागार मस्त आला आहे. तेवढी चविष्टही बनली आहे. चटणीला चांगलं परतून घेतलं आहे. त्यामुळे तुम्ही हिला एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. 4 ते 5 दिवस चांगली राहते ही. हरभऱ्याची सुकी चटणी जितकी छान दिसत आहे तितकी चविष्टही बनते. घरातील प्रत्येकाला खूप आवडेल. तुम्ही हिला टिफिन बॉक्समध्ये देऊ शकता, खूप मस्त लागते ही. तर तुम्ही ही नक्की ट्राय करा. हरभऱ्याची सुकी चटणी झटपट होते आणि खूप मस्त लागते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.